नमस्कार, मी प्रणाली आणि मी प्रसाद. वेलकम टू PNP डायरीज. आणि स्वागत आहे PNP डायरीजमध्ये. तर खूप दिवसानंतर आपला हा ब्लॉग येतो आहे कारण त्याचं रिझनच इतकं स्पेशल होतं. आणि प्रणालीला खूप लोकांचे मेसेजेस वगैरे आलेत की बरेच दिवस झाले तुमचा ब्लॉग नाही आहे, काही ठिकाणी तुम्ही फिरायला नाही गेलेले. तर ट्रॅव्हलिंग ब्लॉग मिस करतोय, फॅमिली फ्रेंड्स खूप जणांनी मला मेसेजेस केले की काय येत नाही आहे म्हणून. तर त्याचं रिझन तुम्हाला आता सांगतोय. आम्ही दोघं पेरेंट्स होणार आहोत. सो तर म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलं होतं पहिले 3 महिने कोणाला सांगायचं नाही म्हणून. आणि स्पेसिफिकली सांगितलं होतं की डॉक्टरांनी आमचे ब्लॉग पाहिले होते. ते म्हणाले की आता सध्या ब्लॉग थोडे दिवस राहू द्या, कुठेही फिरू नका, काळजी घ्या. त्याच्यामुळे प्रणालीला बेड रेस्ट सांगितलेला होता. बेड रेस्ट नव्हता, पण ते थोडी काळजी घ्यायला लागते. त्यांनी सांगितलं की कुठे जाऊ नका वगैरे. त्याच्यामुळे आमचं हे सगळं राहिलं, ब्लॉग्स वगैरे टाकणं. पण 6 महिन्यापूर्वी साधारणतः एक ब्लॉग आला असेल. त्याच्यानंतर आम्हालाच वाटायला लागलं की आता भरपूर कालावधी गेला आहे मध्ये. आणि फनी थिंग इज दॅट की ज्यावेळेला फर्स्ट टाईम प्रेग्नेन्सी झाली त्यावेळेला तर होळीला गेलो होतो. आम्ही होळीला गेलो ठाण्यामध्ये, तिकडे डान्स वगैरे केला. आणि खूप फजिती झाली होती त्या पिरियडला. कारण रिझन असं होतं की तिकडे ऊन पण खूप होतं, पेंडॉल पण इतकं व्यवस्थित नव्हतं ना. नाही म्हणजे क्राऊड खूप होता आणि पाण्याची अरेंजमेंट नाही. आणि खूप त्याच्यातून आम्ही निघालो. मग परत हॉटेलला गेलो आणि म्हणजे खूप हॅरेसमेंट झाली होती तेव्हा. त्याच्यानंतर पुन्हा प्रणाली गावाला फिरायला गेली, लग्नाला गेली, लग्नामध्ये जाऊन डान्स केला. ते व्हिडिओज तुम्ही सगळ्यांनी पाहिले. त्या टायमाला मला नव्हतं माहीत की मी प्रेग्नंट आहे असं. आणि नंतर मग महिना नंतर मी आली घरी इथे. आणि आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजे मराठी नववर्षाला आम्ही टेस्ट केली आणि त्याच्यात रिझल्ट मग पॉझिटिव्ह आला. त्याच्यानंतर प्रेग्नेन्सीचं कन्फर्म झालं. आणि त्याच्यानंतर दोघं पेरेंट्सला सांगितलं आम्ही घरी. खूप भारी वाटलं त्यांना ही ऐकून ही न्यूज. म्हणजे ते पण सांगत होते की नवीन वर्षाची नवीन खूप गोड बातमी दिली तुम्ही आम्हाला. तर खूप छान होतं तो क्षण. पहिले 3 महिने कोणाला सांगायचं नाही ही न्यूज, जी म्हणजे आपण इतक्या एक्सायटेड असतो की सगळ्यांना शेअर करायची. पण डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं की पहिले 3 महिने कोणालाच नाही सांगायचं, कारण अर्ली प्रेग्नेन्सी असते आणि काही होऊ शकतं असं. त्याचं मागे रिझन पण होता. पण फॅमिली फ्रेंड्स हे विचारायचेच की आता इतके ब्लॉग काय येत नाही आहेत काय, मग काही गुड न्यूज आहे का. आणि तेव्हा असंही सांगणं थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवावं लागत होतं. तर खूप छान आहे पण ही फिलिंग. पहिले 3 महिने तर म्हणजे 2 महिने तर काहीच वाटलं नाही मला. 3rd महिना थोडासा कठीण होता माझ्यासाठी. रात्री झोप बरोबर होत नाही आणि ते थोडंसं प्लेस बनवत असतं, सो थोडा त्रास व्हायचा. पण आमच्या डॉक्टरी खूप म्हणजे इतक्या छान आहेत त्या मॅम. तर ते म्हणजे कधीही मी त्यांना मेसेज केला की ते मला गाईड करत असतात. माझी ट्रीटमेंट इथलीच चालू आहे. तर मी परत गावी गेली. तसं तर चोरोटीचा फंक्शन केला आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन. तर मला हजबंड खूप छान भेटला आहे गाईज. म्हणजे आता पहिले तर ह्या सर्व कन्सेप्ट होत्याच नाही आपल्या मम्मीच्या वेळेला. पण आता कसं आहे म्हणजे माझ्या पेरेंट्सही सांगत होते की असं आम्ही तर काही केलेलंच नाही आहे. तर माझे इनलॉज पण ते म्हणजे त्यांचंही असं काही नाही आहे की त्यांना असं आहे तुला आवड आहे ना मग कर. तर बाकी तर मग माझं हजबंड इतके सपोर्टिव्ह आहे. मी सांगितलं की बघा असं चालू आहे कन्सेप्ट, आता करतात लोक. तर त्यांना ड्युटीमुळे नव्हतं, ते नव्हते आले त्या टायमाला. PAचं 4 नवीनच भेटलेलं होतं त्यांना. तर त्या टायमाला त्यांना जमतच नाही होतं. तर मी आणि मम्मीन ते गेले होतो आम्ही जळगावला. तिथे सगळं म्हणजे ह्यांनी आधीच सांगून दिलेलं होतं मम्मीला की तिला जसं सेलिब्रेट करायचं, जो इव्हेंटवाला लावायचा, फोटोग्राफर लावायचा, काहीच तिचं मिस नाही करायचं, सगळं करायचं. आपण जर एकदाच करतोय कुठलाही कार्यक्रम तर मला असं वाटतं तो व्यवस्थित झाला पाहिजे. कशाला उगाच नंतर असं वाटायला पाहिजे की बेटर करू शकलो असतो, असं नाही केलं तसं नाही केलं. त्यापेक्षा बाबा जसं आहे तसं मेमरीज आहेत, एकदा व्यवस्थितच बनवा. तर
म्हणून मी खूप खुश आहे. बाकी माझे सगळे लाड पुरवले जातात. मला मम्मीही बोलवते, मम्मीही सांगते की बेटा इकडे ये, आम्ही सगळे केअर घेऊ. कारण की प्रणित प्रज्वली लहान आहेत आणि त्यांची कॉलेज असते. सो मम्मीलाही जास्त दिवस इथे राहणं पॉसिबल नाही आहे. स्टील माझ्या सासूबाई आणि माझी आई दोन्ही महिनाभर राहून गेल्या, जेणेकरून प्रणालीला थोडा आराम मिळावा. आणि करंटली प्रणाली इज इन 6 month, 6वा महिना तिला चालू आहे. हो, आणि खूप छान ग्रोथ होते बाळाची, सगळं मॅमने चेक केलं. आणि आता आमचा प्लॅन आहे की डोहाळे जेवणच म्हणतात ना त्याला, त्याचा कार्यक्रम, बेबी शॉवरचा कार्यक्रम आता करायचा आहे आम्हाला. पण प्रणाली म्हणते की बेबी शॉवर झाल्यानंतर ती परत मुंबईला येणार आहे. धुळेच्या मी नाही राहू शकत. आणि ते सोनपरा हजबंड आहे माझा, तर मग मी कशाला राहू गावाला. सगळ्या गोष्टी होतात माझ्या व्यवस्थित. तर मी परत येऊन जाईल इथे आणि नंतर जाईल मी आरामात. तर सो आय वुड से की प्लीज गाईड करा, आम्ही काय अजून बेटर करायला पाहिजे. तसं 6 महिने उलटून गेलेले आहेत, पण अजूनही 3 महिने बाकी आहेत. याच्यात आम्ही काय करू शकतो, अजून काय बेटर होऊ शकतं ते निश्चित आम्हाला सांगा. आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स काय येत नव्हते त्याचं कारण हे होतं गाईज, आणि लवकरच येणार. आणि आता खूप सारे प्लॅन्स करून ठेवलेले आहेत बॅकलॉगसाठी प्रणालीने. मॅमने थोडं आम्हाला सांगितलंय की 5-6 month असा असतो की तू थोडंसं रिलॅक्स होऊ शकतो. कारण त्या बाळाने व्यवस्थित जागा बनवलेली असते, स्थिर असतं ते पोटामध्ये, त्यामुळे ग्रोथ ही व्यवस्थित सांगितली आहे. आणि तसं तर मी आता काही बुक्स वगैरे पण रीड करते. बट आय वुड से की जर तुमच्याकडे काही रेकमेंडेशन असतील तर निश्चित आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आम्ही तुमचे सगळे कमेंट्स वाचत असतो. काही तुम्हाला सल्ला द्यायचा असेल की ह्या डेजमध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तेही सांगा. म्हणजे कसं की माझंही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. भरपूरशा लोकांना आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आणि भरपूरशा लोकांना कसं चाइल्ड असतात, तर त्यांना माहित असते की काय गोष्टी असतात, काय करायला हवं, काय नाही. गर्भसंस्कारासारख्या काही गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की आपली जी ऑनलाईन कम्युनिटी तीच आपल्याला बेटर गाईड करू शकते या गोष्टींबद्दल. आणि कमेंटमधून आम्ही तेच शिकतच असतो भरपूरशा गोष्टी. आणि आता फक्त प्रणाली प्रसाद अशी एवढी जर्नी नाही राहिली, आता आमचा बेबीही त्यात इन्क्लूड झाला आहे. तर तुमच्या ब्लेसिंग्स, प्रेम, आशीर्वाद सगळं आमच्या सोबत राहू द्या. आता त्याची खूप गरज आहे आम्हाला. आणि थँक्यू सो मच. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता भरपूर माझे ब्लॉग्स येतील, व्हिडिओज येतील. आणि स्टे हॅप्पी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू, बाय.